नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी छान मसालेदार रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मसालेदार शेंगदाणे कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत। मसालेदार शेंगदाणे तयार करण्यासाठी मी स्वच्छ शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी 2.5 वाटी घेतलेले आहेत। आता आपण बेसन पीठ घेत आहोत। 2.5 वाटी शेंगदाण्यांसाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। ज्या वाटीने आपण बेसन घेतले आहे त्याच वाटीने पाणी घेतलेले आहे। आता थोडे थोडे पाणी टाकून ते मिक्स करून घेऊया। एक वाटी पाण्यामध्ये आपले 1 चम्मच पाणी उरलेले आहे। बेसन आणि पाणी छान मिक्स झालेले आहे। त्याच्यामध्ये अजिबातच गुठळ्या नाही। आता यात 1/4 टीस्पून भरून मी बेकिंग सोडा टाकत आहे। नंतर यात 1/4 टीस्पून भरून लिंबू पावडर किंवा सायट्रिक ॲसिड ही म्हणतात ह्याला, ते टाकत आहे। बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिड यामुळे शेंगदाणा फारच कुरकुरीत होतो। मसालेदार शेंगदाणा तयार करण्यासाठी बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिड हे अतिशय महत्त्वाचे आहे। तुम्ही पाहू शकता बेसन आपले फारच छान हलके फुलके आणि फ्लफी झालेले आहे। आता यात आपण जे शेंगदाणे घेतले आहे ते टाकून घेऊयात आणि छानपैकी मिक्स करून घेऊयात। मसालेदार शेंगदाण्यांना छान मार्केटसारखा कलर येण्यासाठी मी त्यामध्ये 2 चिमूटभर ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे। हा अगदी ऑप्शनल आहे। आता सगळे मिश्रण छान एकत्र करून घेऊयात। तुम्ही पाहू शकतात सगळ्या बेसनांमध्ये शेंगदाणे कसे व्यवस्थित कोट झालेले आहे। सगळ्या शेंगदाण्यांना बेसन व्यवस्थित लागलेले आहे। आता हे मिश्रण आपण 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ। तोपर्यंत मसालेदार शेंगदाणे तयार करण्यासाठी जो मसाला लागतो तो आपण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे आमचूर पावडर, चाट मसाला, साधं मीठ, काळं मीठ, काळी मिरी, 3-4 लवंगा, धने जिरे, हळद, मिरची पावडर ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे। धणे आणि जिरे मी थोडेसे भाजून घेतलेले आहे। नंतर हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची छान बारीक पावडर करून घेऊ। आपली छान मस्त बारीक पावडर तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मसालेदार शेंगदाणे तळण्याच्या अगोदरच ही पावडर आपल्याला तयार करून ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता की आपण रेस्टसाठी ठेवलेले शेंगदाणे थोडेसे त्याचं मिश्रण हे घट्ट झालेले आहे। आता त्यामध्ये आपण जे पाणी ठेवलेले होते 2 चम्मच ते पाणी टाकून मिश्रण हलकेसे पातळ करून घेऊया। तुम्ही पाहू शकता तेल आपले छान गरम झालेले आहे। आता बेसन आणि शेंगदाण्याचे जे मिश्रण केलेले आहे ते आपण तेलात टाकून घेऊयात, पण त्या अगोदर गॅसची फ्लेम ही मीडियम करून घेऊया। तेलात शेंगदाणे टाकल्यानंतर एका चिमट्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या उलट्या साईडने ते शेंगदाणे छान मोकळे मोकळे करून घेऊयात। ते हळूहळू मोकळे मोकळे होत जातात। शेंगदाणे तेलात टाकल्यानंतर 1 मिनिटभराने गॅसची फ्लेम ही लो करून टाकूया आणि हळूहळू शेंगदाणे मोकळे करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता शेंगदाणा आपला तयार झाला आहे। शेंगदाण्यांचा किती छान आवाज देखील येत आहे।
शेंगदाण्याची पहिली बॅच आपली काढून झाली आहे. आता आपण तयार केलेला मसाला लगेचच त्या गरम शेंगदाण्यावर टाकू, म्हणजे सगळ्या शेंगदाण्यांना तो मसाला व्यवस्थित लागेल. अशाच प्रकारे आपण थोडे थोडे करून सगळे शेंगदाणे तळून घेऊ आणि प्रत्येक बॅच तळून झाल्यावर त्यावर हा आपण तयार केलेला मसाला लावून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपले सगळे शेंगदाणे तयार झाले आहे. सगळ्यांना मसाला देखील लावून झाला आहे. आता सगळे शेंगदाणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती छान शेंगदाणे तयार झालेले आहे. आता यातील एक शेंगदाणा मी फोडून दाखवते. बघा किती छान मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे. असे हे शेंगदाणे आपल्याला महिनाभर छान एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करता येतात आणि चहाच्या वेळेस स्नॅक्स म्हणून किंवा मुलांना भूक लागेल तेव्हा ते खाता येतात. असे हे मसालेदार शेंगदाणे तुम्हाला नक्की आवडतील. ही अतिशय सोपी रेसिपी आहे. अगदी 2 इन्ग्रेडियंटपासून ही फक्त तयार होते. अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.